हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लूक 12:32-34. हालेलुया, 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 हालेलुया. वचन ते सांगते, लहान कल्पा भिवू नको, कारण तुम्हास तर राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटलेले. जे तुमचे ते विकून दानधर्म करा, तसेच स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणाऱ्या थैल्या आपल्यासाठी करून ठेवा. वचन ते सांगते, बायबल सांगते, प्रभू म्हणतो तुम्ही भिवू नका, कारण स्वर्गीय राज्य तुम्हाला द्यावे ही पित्याची इच्छा आहे. पित्याला बरे वाटलेले आहे. आणि म्हणून त्या स्वर्गाच्या राज्यात तुम्ही अशा पिशव्या करून ठेवा ज्या जीर्ण होणार नाही, अक्षय धनाच्या पिशव्या तुम्ही स्वर्गाच्या राज्यात आपल्यासाठी करून ठेवा. कारण स्वर्गात ना चोर येत, ना चोरी होत, ना ते धन जीर्ण होत, ना त्याला कसर लागत. तर बायबल सांगते, अक्षय धनाच्या जीर्ण न होणाऱ्या थैल्या आपल्याला आपणासाठी स्वर्गात जमा करायच्या, तयार करायच्या. तर ते कसं करणार पहा. हालेलुया, हालेलुया. तर आपल्याला त्यासाठी या पृथ्वीमधून सुरुवात करायची. तर बायबल सांगते की अक्षय शब्दाचा अर्थ काय आहे? कधी समाप्त न होणार, सार्वकालिक राहणार. तर वचन सांगते, अक्षय धनाच्या जीर्ण न होणाऱ्या थैल्या पिशव्या स्वर्गात तयार करा. स्वर्गाच्या राज्यात अशा धनाच्या पिशव्या तयार करायच्या ज्या कधी खराब होणार. मग त्यासाठी पृथ्वीतून सुरुवात करायची. म्हणजे या पृथ्वीत असतानाच आपण दानधर्म करणार, गरिबांना मदत करणार, सत्कृत्य करणार, गरजवंतांना सहाय्य करणार. तर या पृथ्वीत पण माणसाला जे खायला प्यायला दिलेले किंवा पैसे संपत्ती दिलेले ते सर्व जाऊन स्वर्गात जमा होणार. बायबल सांगते, अक्षय धनाच्या थैल्या पिशव्या ते पैसे स्वर्गाच्या राज्यात जमा होणार, जे अक्षय कालासाठी, अनंत कालासाठी, सर्व कालासाठी राहणार, जी अविनाशी असणार, कधी नाश पावणार नाही. कारण पृथ्वीवरल्या धनाला कसर लागतो, जंग चढतो, खराब होते. पण स्वर्गीय धन खराब होणारं धन नाही. म्हणून बायबल सांगते ते अक्षय सर्व कालासाठी टिकणारं धन आहे. मग या पृथ्वीमध्ये जे पैसे छापण्यात येतात ते अनेक काही वर्षाने ते पैसे बदलण्यात येतात. त्या नोटा बदलल्या जातात. मग आता या नोटा चालणार नाही तर नवीन नोटा निघणार. पैसे बदलले जातात. मग तो शाप मात्र न राहता दुसरा शाप म्हणजे त्या पैशावर असलेला तो जो शिक्का असतो तो बदलणार, किंवा पैशाची ती नोट बदलणार, किंवा रंग बदलणार. मग वेगळ्या साईज मध्ये, वेगळ्या रंगामध्ये त्या नोटा किंवा ते पैसे किंवा ते डॉलर मात्र येणार. परंतु बायबल सांगते, स्वर्गीय राज्यात तयार होणारं धन हे अक्षय, ते बदलणार नाही, ना कसर, ना जंग लागणार. या पृथ्वीमध्ये आपण जी सत्कृत्य करणार आहोत ती आपली सत्कृत्य स्वर्गाच्या राज्यात जमा होणार. म्हणून वचन सांगते, अक्षय धनाच्या थैल्या, अक्षय धनाच्या पिशव्या तुम्ही स्वर्गाच्या राज्यात स्वतःसाठी करून ठेवा. कारण या पृथ्वीतलं धन आज आहे, उद्या निघून जाईल, कळणार नाही. अनेक लोकांच्या जीवनात भरपूर पैसा होता, परंतु काही कालांतराने तो पैसा निघून गेला, रस्त्यावर येण्याची वेळ आली. काही भरपूर गरीब होते, पण आज ते श्रीमंत मात्र बनलेले आहेत. त्यांच्याकडे धन आहे, धन येते जाते, टिकत नाही, राहत नाही. कधी भरपूर पैसे असतात, कधी कमी असतात, कधी काहीच नसते. अशी अनेक लोकांची परिस्थिती बनते. पण बायबल
सांगते, जेव्हा आपण या पृथ्वीमध्ये सत्कृत्य करतो तेव्हा आपलं धन स्वर्गात जमा होते. ते कमी होत नाही, ते वाढत जाते. अक्षय धनाच्या पिशव्या जे कधी नष्ट होणार नाही, नाहीस होणार नाही, असं धन स्वर्गात जमा होणार. जो मनुष्य परमेश्वरामध्ये वाढतो त्याला परमेश्वरापासून अक्षय अनुग्रह मिळेल. त्याचं धन अक्षय असणार, जे स्वर्गात जमा होणार, जे कधी नष्ट होणार नाही. पुढे जो परमेश्वरामध्ये जीवन जगतो त्याला अक्षय आशीर्वाद सुद्धा मिळेल. पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 1 अध्याय 3 ते 5 वचनापर्यंत वचन त्या ठिकाणी काय सांगते पहा. वचन सांगते, आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मल व अक्षय वतन मिळविण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृत्यूतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. जे कारण शेवटच्या काली प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून, जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षणीय त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. काय सांगते बायबल? वचन सांगते की परमेश्वर पित्याने प्रभू येशू मध्ये आपल्या प्रत्येकाला पाचारण केलेले आणि अविनाशी, निर्मल आणि अक्षय वतन स्वर्गाच्या राज्यात आपल्या प्रत्येकासाठी राखून ठेवलेले, जे प्रभू आपल्या प्रत्येकाला देणार आहे. वतन, हिस्सा, वाटा, असं अक्षय अनुग्रह, आशीर्वाद प्रभूने आपल्यासाठी स्वर्गात ठेवलेले, जे कधी समाप्त होणार नाही, कधी नष्ट नाहीस होणार नाही. असं वतन प्रभूने स्वर्गात आपल्यासाठी साठवून ठेवले, राखून ठेवलेले आपल्यासाठी. जे या पृथ्वीवर, या भूतलावर परमेश्वराचे नियम पाळतात, प्रभूची सेवा करतात, विश्वासात मजबूत राहतात, गरिबांना साथ देतात, त्यांना स्वर्गात अक्षय वतन मिळणार. जी वतन कधीच नाहीस होणार नाही, असं वतन त्यांना प्राप्त होणार. असा हिस्सा त्यांना मिळणार स्वर्गाच्या राज्यात. अक्षय धन, अक्षय वतन, अक्षय अनुग्रह, आशीर्वाद त्या व्यक्तींना प्राप्त होणार. म्हणजे देव आपल्याला अशा गोष्टी देत आहे ज्या अक्षय आहेत, ज्या कधीच समाप्त होणार नाही, कधीच नष्ट होणार नाही. मनुष्य पैसा कमावतो, मग तो हे जग सोडून जातो. तो पैसा त्याचा मुलगा वापरतो. मग मुलगाही मात्र जग सोडून जातो, मग त्याचा मुलगा वापरतो. परंतु परमेश्वर म्हणतो की तुमच्यासाठी असं धन ठेवले ज्याचा उपयोग तुम्ही करणार स्वर्गाच्या राज्यात, ज्याचा उपयोग तुम्हाला करता येईल. असं अक्षय धन मी स्वर्गाच्या राज्यात तुम्हासाठी गोला करून ठेवत आहे. अक्षय वतन स्वर्गात मी तुमच्यासाठी ठेवत आहे, ज्याचा लाभ तुम्हाला उठवता येईल. प्रभूमध्ये जीवन जगणाऱ्या लोकांसाठी प्रभू अक्षय गोष्टी ठेवत आहे, ज्या अविनाशी, ज्या कधी नाश पावणार नाही, कधी नष्ट होणार नाही. अशा गोष्टी प्रभू आपल्या प्रत्येकाला मात्र देते. पुढे बायबल सांगते, यशाया पुस्तकामध्ये वचन सांगते 35 अध्याय 10 वचन. तिकडे तर प्रभू आपल्याला अक्षय आनंद मात्र देते. मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील, ते जे जयकार करीत सेवेनेस येतील. त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील. ते आनंद व हर्ष पावतील, दुःख व उसासे पल काढतील. बायबल सांगते आपल्या मस्तकावर अक्षय आनंद, कधी समाप्त न होणारा असा अक्षय आनंद प्रभू आपल्या प्रत्येकाला देणार. आपल्या मस्तकावर तो असेल आनंद आणि हर्ष. म्हणजे प्रभू असा आनंद आपल्याला देत, असं सुख, असं समाधान देते जे कधी संपणार नाही किंवा कधी नष्ट होणार नाही. असं आनंद, असं सुख, असं अशा प्रकारे परमेश्वर आपल्याला सर्व गोष्टी द्यायला तयार आहे, जो अनंत कालासाठी आपल्या बरोबर राहणार. 2 दिवसासाठी सुख, 4 दिवसासाठी आनंद नाही, तर अनंत कालासाठी आपल्या जीवनात हा अक्षय आनंद आहे, जो कधीच संपणार नाही. असा अक्षय आनंद प्रभू आपल्याला देण्यासाठी तयार आहे. यशाया 51 अध्याय 11 वचन पण तेच सांगते की
प्रभूने आपल्याला उद्धारलेले म्हणून सर्व काळचा आनंद हर्ष आपल्या मस्तकावर राहील. प्रभू सर्व काळचा आनंद, सार्वकालिक आनंद, अक्षय आनंद आपल्या डोक्यावर ठेवणार. त्यामुळे आपले जीवन आनंदाने, उल्हासाने आणि हर्षाने भरलेलं असणार. कारण देवाकडे ज्या गोष्टी आहेत त्या अक्षय आहेत, त्या ना नष्ट होणार, ना खराब होणार, ना नाहीसे होणार, तर त्या टिकणाऱ्या गोष्टी आहेत. आणि टिकणाऱ्या गोष्टी प्रभू येशू आपल्या प्रत्येकाला देण्यासाठी तयार आहे. जर आपण प्रभूच्या मार्गावर चालणार, प्रभूच्या वचनात जीवन जगणार, प्रभूचे नियम पाळणार, प्रभूच्या आज्ञा पाळणार, तर प्रभू म्हणतो या अक्षय गोष्टी मी मात्र तुम्हाला देणार. त्याच्याद्वारे मी तुम्हाला अनुग्रह मात्र करणार, आशीर्वादाने मात्र मी तुम्हाला भरणार. जर आपण परमेश्वरामध्ये वाढणार तर. आता परमेश्वराने दाविदाला वचन दिले होते, मी तुझं राज्य युगाचं राज्य बनवीन. म्हणजे तुझं राज्य खुटणार नाही. एक राजे 6 अध्यायामध्ये बायबल काय सांगते पहा, 25 वचनामध्ये 25 वचन काय सांगते, परमेश्वर पित्याने काय म्हटलं होतं दाविदाला? शल्मोन राजा म्हणत आहे की प्रभू तू माझ्या बापाला वचन दिलं होतं की तुझ्या वंशाची पुरुषांची परंपरा कधी फुटावायची नाही. तर हे प्रभू तू दिलेले वचन पूर्ण कर. आणि देवाने ते पूर्णही केलं. दाविदाला वचन दिलं होतं अक्षय राज्याचं की तुझी गादी कायमची मी वसवितो. आणि देवाने वसवली. दाविदानंतर शल्मोन म्हातारा झाल्यावर बिघडला. शल्मोनाचा मुलगा रहाबाम हा तर पूर्ण रीतीने बिघडला. पण दाविदाला देवाने वचन दिलं होतं मी तुझं राज्य युगाचं बनवीन. आणि देवाने ते वचन पूर्ण केलं. दाविदाकरता एक वंश देवाने राहू दिला. त्यामुळे दावीद घराणं म्हणजे यहुदाच्या घराण्यातला वेगळा राजा आणि इस्रायलच्या घराण्यातला वेगळा राजा अशा प्रकारे 2 राजे निर्माण झाले. आणि या यहुदा वंशातून प्रभू येशूला जन्माला पाठवले परमेश्वर पित्याने. आणि म्हणून लूक 1 अध्याय 31 ते 33 प्रभूचे राज्य अविनाशी असं राज्य बनलं. अविनाशी म्हणजे अक्षय राज्य. देव पित्याने दाविदाला वचन दिलं होतं की मात्र मी तुला असं राज्य दे जे कधी संपणार नाही. यशाया 55:3 कांते एका वचकडेवाला म्हणजे दाविदाला देव केले अठ्ठाल प्रसाद मी तुम्हाला देईन. आणि अठ्ठाल प्रसाद मजबूत वचन परमेश्वराने जे दाविदाला दिलं होतं, जे परमेश्वर पित्याने पूर्ण केलं. देव पिता म्हणतो ते तुम्हाला पण ते वरदान मी देईन. अठ्ठाल वरदान, अठ्ठाल अनुग्रह, अक्षय अनुग्रह मी तुम्हाला देईन. आणि दाविदाचं राज्य अक्षय अविनाशी असं मात्र ते बनलं गेलं. दाविदाच्या घराण्यावर ख्रिस्ताने राज्य केलं म्हणजे प्रभू येशूने जन्म घेतला. आणि आज प्रभूचं राज्य अविनाशी आहे. बायबल सांगते दानियल 7 अध्याय 14 वचनात त्याचे प्रभुत्व अक्षय व अठ्ठाल आहे. त्याचे राज्य अविनाशी आहे. प्रभूचे राज्य अक्षय आहे. प्रभूचे प्रभुत्व, अधिकार, सत्ता अक्षय सर्व कालासाठी आहे, जे कधीच संपणार नाही, कधी नष्ट होणार नाही. देव पित्याने दाविदाला वचन दिलं होतं आणि ते पूर्णही केलं. आणि दावीद घराण्यातून प्रभू येशू जन्माला आले आणि प्रभूचं ते राज्य अविनाशी अक्षय असं बनलं गेलं. मग प्रभू म्हणतो जे वरदान, जे वचन मी दाविदाला दिलं होतं ते तुम्हाला दे. तुम्हालाही अशाच प्रकारे अक्षय अनुग्रह मी तुम्हाला देईन, अक्षय वरदान मी तुम्हाला देईन. तुम्ही माझी वाणी ऐका, माझं वचन ऐका, माझ्या वचनाप्रमाणे तुम्ही चला, मग असाच अनुग्रह तुम्हाला सुद्धा प्राप्त होईल. तुम्ही सुद्धा त्या अनुग्रहाने आणि त्या आशीर्वादाने मात्र भरले जातील. जो प्रभूमध्ये जीवन जगतो त्याला प्रभूचा विपुल अनुग्रह प्राप्त होतो. त्याला प्रभूचा विपुल आशीर्वाद मात्र प्राप्त होतो. जो प्रभूमध्ये जीवन जगतो त्याला प्रभू अक्षय गोष्टी देतो, ज्या त्याच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. किंवा प्रभू अशा त्याला गोष्टी देतो ज्या सर्व काळासाठी त्याच्या जोडीला, त्याच्या बरोबर राहणार अशा गोष्टी प्रभू त्याला देतो. म्हणजे आपण प्रभूमध्ये वाढले तर प्रभू अक्षय धन, अक्षय वतन, अक्षय आनंद आपल्या प्रत्येकाला मात्र देणार. आणि आपली बंधने परमेश्वर पिता पूर्ण रीतीने तोडून टाकणार. बायबल पुढे काय सांगते
पहा इब्री लोकास पत्रामध्ये 7 अध्याय 14 ते 17 वचनापर्यंत वचन सांगते की प्रभू येशूच्या बाबतीत असलेले वचन. कारण आपला प्रभू हा यहूदा वंशातून उद्भवलेला हे उघड आहे. याचकाच्या बाबतीत त्या वंशाविषयी मोशेने काही सांगितले नाही आणि दैहिक आत्मेच्या नियमाने नव्हे तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेला असा मल्कीसदेक सारखा निराला याजक जर उद्भवला आहे तर यावर आम्ही सांगितले ते अधिक स्पष्ट होते. त्याच्याविषयी अशी साक्ष आहे, तू मल्कीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुग याजक आहेस. काय सांगते बायबल? अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेला असा याजक. प्रभू येशूकडे अक्षय जीवन आहे जे प्रभू येशू मानवाला देतो. आणि म्हणून बायबल सांगते दैहिक आत्म्याच्या नियमाने नाही तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने मिळालेलं मानव जातीसाठी जीवन. अशा जीवनाचा झालेला याजक आहे प्रभू येशू. बायबलमध्ये मल्कीसदेक बाबतीत काही लिहिलं नाही, पण मल्कीसदेक असा एक याजक होता. शालेमाचा राजा होता, तो शांतीचा राजा होता, भरपूर देवाचे नियम पाळणारा, धार्मिक पवित्र जीवन जगणारा. बायबल सांगते ते याजक पद तेव्हा सुरू झाले. त्याच्यातून मात्र हा ख्रिस्त जन्माला आला. पण येशू ख्रिस्ताचं जे याजकपण आहे ते युगाचा याजकपण आहे. कारण सुरुवातीपासून अनेक याजक आले आणि मात्र ते मृत्यू पावल्यानंतर त्यांचं याजकपण दुसऱ्या याजकाच्या हाती आलं. परंतु प्रभूचं याजकपण युगाचं याजकपण आहे जे कधीही नष्ट होणार नाही. प्रभूने साऱ्या मानव जातीसाठी सार्वकालिक एकच यज्ञ अर्पण करून संपूर्ण मानव जातीला पापापासून मुक्त केले, पापापासून मात्र सोडवले. म्हणून हे अक्षय जीवन फक्त प्रभू येशूकडे, अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेला याजक, निराला याजक पण येशूकडे. आणि प्रभू येशूकडेच ते अक्षय अनंत कालाचं जीवन आहे. मग आपल्याला सार्वकालिक जीवन कुठून मिळेल? प्रभू येशूकडून, जे अक्षय जीवन आहे, ज्यासाठी आपण स्वर्गात अनंतकालिक जीवन जगणार, जिथे स्वर्गात मृत्यू नाही, रडणे नाही, दुःख नाही, वेदना नाही, निराशा नाही, काहीच नाही, फक्त आनंदी आनंद आहे. असं अक्षय जीवन प्रभू येशूमध्ये. आपण प्रभूमध्ये राहणार, प्रभूमध्ये जीवन जगणार तर आपल्या प्रत्येकाला अक्षय जीवन, अनंतकालाचं जीवन, स्वर्गीय राज्य आपल्याला प्राप्त होणार. कारण प्रभूकडे अक्षय जीवन आहे. अक्षय जीवनाचा याजक प्रभू येशू आहे आणि प्रभूकडूनच आपल्याला ते अक्षय जीवन प्राप्त होणार. आपल्या जीवनात आपल्याला ज्या अक्षय गोष्टी हव्या आहेत त्या फक्त प्रभूकडून मिळणार, कारण त्या फक्त प्रभूकडे. म्हणून बायबल सांगते यशाया 57 अध्याय 15 वचन, अक्षय स्थितीत प्रभू वास करतो, जेणेकरून नम्र जनाच्या आत्म्याचे परमेश्वर पिता संजीवन करीतो. अक्षय स्थितीत वास करणारा परमेश्वर, जिथे मृत्यूने, मरणने पूर्ण अमरत्व आहे. आपला परमेश्वर पूर्ण अमर आहे. तो एकालाच अमरत्व आहे, मरणने, मृत्यूने. असा परमेश्वर जो अक्षय स्थितीत वास करतो. आणि तो कोणाच्या हृदयात राहतो? नम्र जनाच्या हृदयात. ज्याचं हृदय नम्र आहे, लीन आहे, अशा व्यक्तीच्या तो हृदयात राहणार. मग आता परमेश्वर अक्षय आहे, अमर आहे, ते एकालाच अमरत्व आहे. आपलं हृदय नम्र असणार, आपल्या प्रभूंनी वस्ती केली तर याचा अर्थ आपल्यालाही मरण नसणार. स्वर्गीय राज्यामध्ये युगानुयुगासाठी आपण जीवन जगणार. हा अक्षय परमेश्वर आपल्या हृदयामध्ये राहायला तयार आहे. जो अक्षय स्थितीत वास करीतो तो आपल्या हृदयात वास करायला तयार आहे. अक्षय स्थिती म्हणजे ती स्थिती नष्ट किंवा नाहीशी होणार नाही. मग तो परमेश्वर आपल्या हृदयात आला तर आपण पण नष्ट होणार नाही, आपण पण नाहीसे होणार नाही. युगाचे जीवन परमेश्वरामध्ये आपण जगू शकणार. हालेलुया. तर आपला देव पिता अक्षय स्थितीत वास करणारा परमेश्वर आहे. तो आपल्याला अनुग्रह देतो, आशीर्वाद देतो, आपली बंधने पूर्ण रीतीने तोडून टाकतो, सर्व समस्यातून तो आपल्याला मुक्त करतो आणि आपल्याला अनुग्रह देतो. सर्व अक्षय गोष्टी तो आपल्याला देतो.
36 अध्याय 7 वचनात तो धार्मिकावरील आपली दृष्टी काढीत नाही, तर त्यास राजाबरोबर सिंहासनावर अक्षय स्थापितो व त्याची उन्नती होते. प्रभू धार्मिक माणसावरील आपली दृष्टी काढत नाही, तर उलट प्रभू धार्मिक व्यक्तीवर आपली दृष्टी लावून ठेवतो, आपली नजर लावून ठेवतो. प्रभू सतत धार्मिक माणसाला पाहत असतो आणि बायबल सांगते प्रभू धार्मिकाला राजाबरोबर अक्षय असं स्थापितो की त्याची उन्नती होत जाते. प्रभू धार्मिकाला वाढवतच असतो. वचन काय सांगते की राजाबरोबर सिंहासनावर अक्षय स्थापितो. कायमचा देव त्याला अगदी वरच्या गादीवर, वरच्या दर्जेवर किंवा उंच पदावर प्रभू त्याला स्थापितो. म्हणजे तो वाढत वाढतच जातो. तो अगदी समृद्ध संपन्नच बनत जातो. परमेश्वराचा अनुग्रह त्याच्यावर इतका असतो की त्याची उन्नती आणि भरभराटच होत जाते. धार्मिकावर प्रभूची दृष्टी असते आणि धार्मिक वाढत राहतो, फलद्रूप होत जातो, बहुगुणित होत जातो, संपन्न समृद्ध होत जातो, कारण प्रभूने त्याला अक्षय असं स्थापित केलेलं आहे. प्रभूचा अक्षय अनुग्रह त्याला मिळालेला आहे, त्यामुळे तो वाढतच जाणार, त्याची उन्नती आणि प्रगती होतच जाणार. आपण प्रभूमध्ये धार्मिक बनणार म्हणजे धार्मिक रीतीने जीवन जगणार, देवाचे नियम पाळणार, पापापासून, वाईटापासून आणि चुकीच्या सर्व गोष्टीपासून आपण दूर राहणार, तर परमेश्वराचा अनुग्रह आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असणार. प्रभूच्या कृपेने, सामर्थ्याने आपण करणार. संत पौल काय म्हणतो पहा, कोरिन्थीकर दुसरे पत्र 4 अध्याय 16 ते 18. पौल म्हणतो, संत पौल म्हणते आमचा देह जरी क्षय पावते तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होते. कारण आमच्यावर आलेली संकटे तात्कालिक आहे, पण ही संकटे आमच्या जीवनात मोठ्या गौरवाचा भार उत्पन्न करतात. कारण आम्ही दृश्य गोष्टीकडे नव्हे तर अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहे, परंतु अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहे. कोण काय म्हणतो, आम्ही ख्रिस्तासाठी जिसतो, कार्य करतो, सेवा करतो, शरीर क्षय पावते पण अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होते. आम्ही आतून अक्षय बनवतो. शरीर म्हणजे क्षय, नष्ट होत चालले, कमजोर होत चालले, पण आम्ही आतून अक्षय बनवतो. दिवसेंदिवस नवीन बनत आहोत, मजबूत बनत आहोत. आम्ही आतून आमचं आयुष्य वाढत जाते. शरीर म्हणजे क्षय पावत चाललेले, पण आम्ही आतून आणखी मजबूत बनत आहोत. अंतरात्मा दिवसेंदिवस नवाच होत चाललेले, अक्षय जीवनाकडे आम्ही प्रवेश करत आहोत. कारण डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टीकडे नव्हे तर ज्या डोळ्याने दिसत नाही, ज्या स्वर्गीय गोष्टी आहेत त्याकडे आम्ही आमची दृष्टी लावलेली आहे. कारण त्या अनंतकालिक आहेत आणि या पृथ्वीतल्या गोष्टी क्षणिक आहेत, ज्या नष्ट होणार. आम्ही अशा गोष्टीकडे दृष्टी लावतो जे अक्षय आहे, जे सार्वकालिक आहे, त्याकडे. क्षय होत चाललेलं, नष्ट होत चाललेल्या गोष्टीकडे नाही, तर जे अक्षय आहे, जे टिकणार आहे, राहणार आहे, त्याकडे आम्ही आमचं लक्ष लावतो. प्रभू स्वतः आपल्याला या अक्षय गोष्टी देण्यासाठी तयार आहे. परंतु जर आपण प्रभूकडे आपली दृष्टी लावणार तर गरिबांना मदत करणार, सत्कृत्य करणार, प्रभूची सेवा करणार, प्रभूवर विश्वास ठेवणार, प्रभू येशूच्या मार्गावर चालणार, तर या अक्षय गोष्टी आपल्या प्रत्येकाला प्राप्त होणार. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये या अक्षय गोष्टी राहणार. अक्षय सार्वकालिक आनंद आपल्याला मिळणार, सार्वकालिक वतन आपल्याला मिळणार. अक्षयधनाच्या पिशव्या स्वर्गाच्या राज्यात आपल्यासाठी साठवल्या जाणार, जमा केल्या जाणार. सर्व काही आपल्याला चांगल्या रीतीने आपल्याला मिळणार जर आपण परमेश्वरामध्ये जीवन जगणार तर. कारण देव जे देतो, 1 दिवसासाठी, 2 दिवसासाठी, 1-2 वर्षासाठी नाही, कायमचा तो आपल्याला अनुग्रह देतो. अक्षय आशीर्वाद तो आपल्याला देतो, कायमचा, कधी न समाप्त होणारा, कधी नष्ट न होणारा असा अनुग्रह, असा आशीर्वाद आपल्याला परमेश्वर पिता देते, प्रभू येशू आपल्याला देते. मला आपल्याला पूर्ण रीतीने प्रभूच्या मार्गावर लागायचंय, प्रभूच्या मार्गाचे अवलंबन करायचे, म्हणजे प्रभूची कृपा, प्रभूचे सामर्थ्य आणि प्रभूची शक्ती आपल्या प्रत्येकावर उतरणार आणि प्रभूच्या अनुग्रहाने आपण पूर्ण रीतीने
भरले जाणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मग शब्दाद्वारे जे काही चुकले असतील त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.